ट्रेनेत जाऊया ना, पाणी मार्गेत जाऊया ना. हो हो नक्की विचार की पाणी मार्गेत जाऊया. तर आता आपण अटल सेतू वरून आलेलो आहे आणि परत रोजच्या रस्त्याला लागलेलो आहे पुणे द्रुतगती मार्ग. आपले आजचे ड्रायव्हर आहेत अत्तू शेठ. नुसती स्पीड 101. आता आपण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आहे आणि आपण ताईची वाट बघतोय. पहिल्या टोलवर थांबलो आपण. त्यांना लेट झाला थोडं, येतात मागून. थांबू थोड्याच वेळात येतील ते. तर ह्याच्यानंतर आपण पालीवरून माणगावला बाहेर पडलो. पालीवरून माणगावला बाहेर पडू. आणि किती वेळ लागेल म्हणजे आपल्याला? 1-1.5 तास माणगावला बाहेर. 1-1.5 तास लागेल माणगावला बाहेर पडायला. तर थोडा रेस्ट करून निघू आता आपण. हॅलो. कसं वाटतंय? कमाल, फायनली सुट्टी मिळाली आहे. तर आता आपण आलोय पाली बल्लाळेश्वरला. जाता आता सगळ्यांनी ठरवलं की दर्शन घेऊन जाऊ आपण गणपतीचं. आज मंगळवार पण आहे. तर झालंय आता आपलं बल्लाळेश्वराचं दर्शन आणि परत निघालो आपण रत्नागिरीला. काय झालं काय झालं काय झालं काय आहे ते? काय आहे बघते काय आहे? आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आपण निघतोय परत. खूप प्रवास बाकी आहे, खूप टाइम लागणार आहे. आता आपण कुठपर्यंत पोहोचलो? खेड पर्यंत. म्हणजे अजून किती किलोमीटर असतो? जवळपास 150 पावणे 200. 150 पावणे 200. म्हणजे आतापर्यंत आपण अर्ध्या तरी पोहोचलोय. हो, अर्ध्यापेक्षा जास्त आलोय. अर्ध्यापेक्षा जास्त आलोय. जाऊया आता, बघूया. तर भेटू आपण पोहोचल्यावर रत्नागिरीला.
गिअर प्रेशर मध्ये गाडी कुठेतरी मल्टी हे तुम्ही येड्यात काढता पोरांना लगेच येतो या तिकडे मी घरी येऊन झाला 2 तास घरी येऊन इकडे इकडे लगेच या म्हटलं. तर आता आलेलो आहे आपण रत्नागिरीत आणि भेटलो आपण सगळ्यांना आणि त्याच्यात ब्लॉग करता नाही आला. तुम्ही बघू शकता पाठी उद्याच्या उत्सवाची तयारी चालू आहे. उद्या पालखी येईल, त्याच्याच उत्सवाची पूर्ण तयारी चालू आहे मागे. तुम्ही बघू शकता सजवलं आहे सगळं. खूप मोठा उत्सव असतो. उद्या आपण कवर करूच. सगळे लागलेत तयारीला, लाइटिंग वगैरे केली आहे. चालेल तर भेटू उद्या. लपडी करायची आहे त्याला. लपडी अरे अमू काय लपडी करायला शिकवलं एकदम. लबडी मारतो. काका दाढी करू ना, दाढीने मारेल.